राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरणावरून आता मतभेद झाल्याची चर्चा आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून विरोध होत असल्याचं बोललं जात आहे। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपदाची आशा आहे। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी जर सोबत आली तर मंत्रिपदातून पटेलांचा पत्ता कट होण्याची त्यांना भीती आहे। विलिनीकरणाला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची मात्र संमती असल्याचं कळत आहे। ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही ग्रुपमध्ये नाही, तर त्याच्यामुळे विरोध असणं, अनुकूल असणं, प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही। फक्त मी सांगितलं की जो प्रस्ताव नाही त्यामुळे आज विलिनीकरणाचा प्रश्न नाहीच, असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। राहिली प्रश्न विलिनीकरणाची चर्चा तर ती वरिष्ठ पातळीवरच होणार। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना आहे। त्यामुळे त्यामध्ये कुठेही काही विरोधाभास नाही, कोणाचा काही विरोध असण्याचं कारण नाही। त्यामुळे याच्यावरचा अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई ह्या सगळं किंवा पवार परिवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही, परंतु एक निश्चित शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काही भेटीगाठी होत्या त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधण्यात जातोय की काय अशी शंका निश्चित तयार होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।